महाराजांनी त्या मुलाला रडताना पाहिलं. त्या क्षणी ते खाली गेले, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले, बाळा का रडतोस? आधी हात वाड्यात चल, मग विस्ताराने सगळं सांग. ती त्याची झोळी उचलली, त्या मुलाला घेतलं, महाराज वाड्यात आले आणि मग कारण सांगायला लागला असं की का रडतो मी. तो म्हणतो की आता मी नुकती भिक्षा मागून आता जेवायला घरी चाललो होतो भावाकडे, आणि तेवढ्यात झालं काय, म्हणजे टांगेवाला बाजूने बेफाम वेगाने गेला आणि त्याचा घोड्याचा म्हणा टांग्याचा म्हणा कसला तरी मला स्पर्श झाला. महाराज म्हणजे नंतर सांगितलं जातं ना आपल्याला की आपण विटाळ झालेलं अन्न खायचं नाही, शुद्ध अन्न खावं. कारण अन्नाच्या सूक्ष्म अंशापासून आपलं मन तयार होतं ना. आपलं मन ज्यावर पोचलं जाणार आहे ते चांगलं नको का अन्न. महाराज माझी घरं सगळी मागून झाली, आता मी प्रदूषित अन्न कसं खाऊ. म्हणून मला वाईट वाटलं, म्हणून मी रडत होतो. मला साधारणपणे बघण्या दिसण्यानी सगळे लोक ओळखतात पुण्यातली जवळपासची, मला परत कोण भिक्षा काढणार. त्यामुळे जाऊनही काही उपयोग नाही. आणि हे ऐकलं मात्र महाराजांनी सगळ्यात आधी विचारलं, बाळा तुझं नाव काय ते सांग, कुठणार आलास तू. इतकं स्वतःचं चारित्र्य राखण्याचा प्रयत्न करतोस, तुझं नाव काय, तुझे आई वडील कोण. मुलाने सांगितलं, दामोदर आठवले, माझं नाव दामोदर आठवले. वामन हे नाम साच पितयाचे, बाबांचं नाव वामन. महाराज म्हणले, आणि आई मायवसे अपरांती, नाव गुहागर मधीय गावाचे. दामू म्हणाला की माझं नाव दामोदर वामन आठवले, माझे वडील देवाघरी गेले, पण आई माझी एकटी राहते गुहागरला, आमच्या राहत्या घरी ती आहे. माझा भाऊ आणि मी दोघं पुण्यात आलो. भावाचं हे समोरचं लाकूड कामाचं सुतार कामाचं दुकान आहे. भावाचं नाव रामचंद्र आठवले आणि मी वामन, मी धाकटा. मग महाराज म्हणाले, तू करतोस काय. काय नाही म्हणे, मी पाठशाळेत शिकतो, काही घरी पूजा सांगतो, काही आलं तर काम, आणि मग महिन्याकाठी 1-1.5-2 रुपया काय जसं मिळेल राहील तसं आईला पाठवतो आणि माधुकरी मागून जेवतो. आई काय करते, आई घरी राहते, तिचं वय झालंय, तिला कसं देशावर आणणार, इथे आमचीच राहायची धड सोय नाही. तेव्हा महाराजांना हे सगळं ऐकून कळवळले महाराज आणि म्हणाले, बाळा तू काही काळजी करू नको, आज तर इथं जेवच. पण पोतदारांना सांगून ही खात्री दिली की आता पुढे मी जितके दिवस इथं आहे तितके दिवस बाळा तू इथेच जेव. आता हा मुलगा रोज जेवायच्या वेळेला यायला लागला. हा मुलगा चांगला होता हो. एखाद्याने जेवायला बोलवलं म्हणजे फक्त जेवायला जाऊ नये, थोडी आधी नंतर मदत करावी. येऊन तो तिथं मदत करत असे. महाराजांनी त्याच्यातले गुण हेरले की या मुलाचा अक्षर अत्यंत सुंदर आहे, मुलाचा आवाज चांगला आहे. 14 वर्ष आवाज फुटत होता, पण महाराजांना कळलं की हा आवाजाला जर चांगले संस्कार मिळाले तर हा उत्तम गाऊ शकेल. लिहिण्याचा वेग चांगला आहे, स्वभावाने चांगला आहे. नाहीतर एखादा आपल्याला आयतं खायला घालतोय मग जा रोज, असं करत नाहीये. शक्य ती सगळी कामं करतो सांगितलेली. काही विचारलं मदतीसाठी तर नाही म्हणत नाही, उर्मट नाही, नम्रता आहे, नम्र आहे मुलगा. म्हणून महाराज म्हणाले की बाळा तू माझ्या बरोबर राहायला तयार होशील का रे. काही दिवस मध्ये गेल्यानंतर जेव्हा महाराज म्हणाले की बाळा तू येतोस का माझ्या बरोबर, तो म्हणला मला काही अडचण नाही, फक्त माझ्या भावाला मात्र विचारावं लागेल. आणि महाराजांनी जेव्हा तो म्हणला की भावाला विचारावं लागेल पण मला अडचण नाही, त्या क्षणी महाराजांनी त्याला जवळ घेतलं. घेऊन जवळ दामुला, घेऊन जवळ दामुला, पुरवाडूया मुखकमला हे भवा. आनंद म्हणती बंद झाला, पाहुया तव सत्वाला. आचार राखसी अपुला, मज संगे चल तू बाळा, चल तू बाळा. विश्वंभर पोषिल तुझला या पुढे. घेऊन जवळ दामुला, पुरवाळूया मुखकमला ते भवा. महाराज म्हणाले, दामू बाळा माझ्या बरोबर चल, तू तुझ्या खाण्यापिण्याची काही काळजी करू नको. अरे पांडुरंग बसलाय ना तुला पोसायला. म्हणजे अनहंकारित्व कसं आहे, अहंकार नाही म्हणजे किती नाही, आपल्या कर्तृत्वाचा म्हणजे श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही हे किती. मज संगे चल तू बाळा, विश्वंभर पोषिले तुझला या पुढे. तू पोटाची काळजी करू नको, चल माझ्या बरोबर. पण प्रॅक्टिकली सुद्धा काही गोष्टींचा विचार करावा लागतो. आपण आता ह्या मुलाला घेऊन जाऊ ठीक आहे, पण जरा चौकशी केली पाहिजे. ह्याची घराचा हात जे सगळं सांगतो त्यात काही फरक आहे का, काय आहे, याचा भावाचं आणि यांचं नातं काय वगैरे वगैरे सगळ्या चौकशा महाराजांनी योग्य त्या माणसांकडे केल्या. त्यावरून असं लक्षात आलं की घरची माणसं काही याची फारशी काळजी वाहत नाही.
तो भाऊ आणि इतर घरातले सगळे हा माधुकरी मागतो, ह्याला माधुकरी मागू देतात, स्वतःहून ते जेवायला रोजचं घालत नाहीये. त्यामुळे त्यांना राहू दे. तो रामचंद्र मागून आठवले ते तर होच म्हणाले. मोठा भाऊ महाराज म्हणाले, याच्या वडील बंधूचे दुकान लाकूड कामाचे, समोरीचा आहे साचे त्यास त्वरित बोलावे. त्या क्षणी निरोप पाठवला आणि रामचंद्र पंतांना बोलवून घेतलं, त्यांचीही संमती घेतली. आणि मग जेव्हा जायला निघणार तेव्हा महाराजांना एकदम विचार आला की अरे आपण फिरस्तीवर ह्या पोराचं अजून शिक्षण व्हायचं, 14-15 वर्षाचं वय असेल, ह्याला आत्ताच आपल्याबरोबर नेलं जायचं, शिक्षणाचे मागे होते, तेव्हा ह्याला आता करावं काय, ह्याला पुण्यातच कुणाला तरी शिकायला ठेवावं कुणाकडे तरी. आणि म्हणून महाराजांच्या मनात एकदम नानासाहेब चांदोरकरांचा विचार आला. नानासाहेब चांदोरकर हे साई भक्त महाराजांचे चांगले स्नेही होते. तेव्हा त्यांनी विचार केला की नानासाहेब थोर आहेत, दातृत्ववान आहेत, श्रीमंत आहेत, उदार आहेत, तेव्हा ते तुला सांभाळतील. म्हणून त्यांनी दामूला सांगितलं, दामू आपण बरोबर जाऊया, आपण सध्या तू इथंच राहा. मग स्नेही येथ राहाती नानासाहेब चांदोरकर, मग स्नेही येथ राहाती नानासाहेब चांदोरकर, पोटच्या मुलास ममाराते करती तुलकर, त्यांच्याच घरी राहते, शाळेमध्ये जाणे पुजारी करे नित्य नियमाने नानांचा मान राखणे. आपला म्हणजे सांगू, तुला षोडशोपचार पूजा करता येते, नानांच्याही घरी पूजा कर आणि त्यांनी कुठे जाऊन करायला सांगितले तेही कर, नाही म्हणू नको. नानांच्या घरी राहा, शाळा चुकता कामा नये, रोज पाठशाळेचा भरपूर अभ्यास कर, मी येतोच पर्यंत तुला न्यायला. आणि त्या मुलांनी एक सांगितलं, नानांचा मान राखणे बाळा, तू बोलणार नाहीसच, तू विनयशीलच आहेस, पण तरी नानांना कधी उलट बोलू नको. हा म्हणजे मुलाच्या वयाचा विचार करून केलेला उपदेश आहे. संतांचं जे विशेषत्व आहे की अधिकार तैसा करून उपदेश, जो ज्या वयात आहे 14-15व्या वर्षी एखाद्या मुलाला पटकन संताप येऊ शकतो, इतकी आपण उचललेली वेगळी जबाबदारी की एका दुसऱ्या मनुष्याचा मुलगा तसा तिथं अनाथच आहे, त्याच्याकडे कोणी पाहत नाही, आई बिचारी कोकणात आहे, त्याला आपल्या बरोबर न्यायचा, आणखी आपल्या मित्राच्या घरी ठेवायचं म्हणल्यावर त्यांच्या मनाची अवस्था कशी झाली असेल. महाराज म्हणतात, नानांचा मान राखणे बाळा, त्यांचा मान राख, मी येतो तुला न्यायला. आणि म्हणून महाराज आपल्या मुक्कामावर पुढच्या निघून गेले. काही त्यांचं काम असेल, नांदेड म्हणा, पंढरपूर म्हणा, जिथं कुठं जाणार असतील तिथं महाराज पुण्याहून निघून गेले आणि हा मुलगा त्यांच्याकडे राहायला लागला. आता मुलाचा स्वभाव जसा दासगणू महाराजांनी ओळखला तसा नानासाहेबांपासून काय तो अलिप्त राहील का. नानांच्या सुद्धा मनात हा मुलगा रोज भरत होता, रोज त्या मुलाबद्दल आणखी गणव त्यांना वाटत होती, अरे काय छान मुलगा आहे, काय चांगला मुलगा आहे. आणि एकदा नानासाहेबांनी विचार केला 2-1 वर्षानंतर की आपण शिर्डीला साईनाथांच्या दर्शनाला जाऊया. आणि म्हणून या सगळ्या आपल्या कुटुंबासकट दामूला सुद्धा घेतलं आणि नानासाहेब चांदोरकर शिर्डीला साईनाथांच्या दर्शनाला आले. साईनाथांचं दर्शन कसं झालं, साईनाथ कसं ते दिसायला, आजादू बाबू कोमटी, आजादू बाबू कोमटी, तशी पटी मेरे कदम कोटी, कपनी अंगात, कपनी अंगात, आय गोड खादी रंगती श्वेत, नाटे समस्तता परी दाढना पुरी, हनुवटी खाली, हनुवटी खाली, फूल खाली, हनुवटी खाली, कानात वेदना खाली. साईनाथ आजानुबाहू हात असलेले साईनाथ पाहिले मात्र नानासाहेबांनी नमस्कार केला, तसा या कामही केला. अहो साईनाथ त्यांना सगळं कळायचं. नानासाहेब येत आहेत म्हटल्यानंतर साईनाथांना जर आधीच कळलं होतं की यांच्याबरोबर कोण कोण येत आहे, त्यामुळे ते बोलण्याच्या विचारातच होते. आणि या मुलाला समोर पाहिलं मात्र आणि साईनाथ भडकले. साईनाथ म्हणाले, हात रे गणूचा नाना तुम्ही पोचतायासी, हात रे गणूचा नाना तुम्ही पोचतायासी, हात रे
ज्याचे मूलतये पोसावे, ज्याचे मूलतये पोसावे, नाना जननी गणला सांगावे, गणला सांगावे, ओरा घेऊन या जावे. म्हणाले नाना, अहो का अविचार करता काय? पैसे आले देवाने दिले म्हणून वाटत सुटायचे? गडूचं लेकरू हे तुम्ही कशाला डोक्यावर घेतलं? ज्याने आपण म्हणून सांगितलं मला मुलगा सांभाळते त्याच्या गळ्यात येऊन घाला, अजिबात सांभाळू नका. आणि त्यासाठी तुम्ही सोडायला जाऊ नका, गडूला सांगावे पोरा घेऊन या जावे, तू आणि घेऊन जा. आता नानासाहेब चांदोरकर साईनाथाचे एकनिष्ठ होते. साईनाथांना नाही म्हणण्याचा ते विचारही करू शकत नव्हते. त्यांनी लगेच महाराजांना पत्र म्हणा, निरोप म्हणा, त्यावेळेच्या व्यवस्थेप्रमाणे कळलं की महाराज साईनाथ असं म्हणतात, तर ह्या मुलाला आपल्याकडे ठेवणं बरं. त्याप्रमाणे महाराजांनी साईनाथांच्या आज्ञेने त्या मुलाला आपल्याकडे घेऊन गेले. आणि साईनाथांनी आणखी एक उपदेश महाराजांना केला की म्हणजे गणू, मला तुझी काळजी कळते. मी काय असं म्हणत नाही की तू आपल्या गळ्याची जबाबदारी त्यांच्या गळ्यात घालीस, अजिबात नाही. तूही विचारी आहेस, पण तुला काळजी या मुलाच्या भविष्याची ना. तुझंच जेमतेम निभावताय सगळीकडे, तर ह्याचं कसं करू ही काळजी तुला ना. अरे पांडुरंग आपल्या पाठीराखा आहे, परमेश्वर आपल्या मागे, कशाला काळजी करतोस? जणू महाराज सांगत होते, जणू साईनाथ सांगत होते की अनन्यास चिंते तो माम ये जना परिव वाचते. तू त्याच्यासाठी सगळं करतोयस ना, तुझा योगक्षेम तो चालू आहे, तू काळजी करू नको, या मुलाला घेऊन जा. आणि आता 14-15 वर्षी भेट, 2-2.5 वर्षांनंतर महाराजांबरोबर येणं म्हणजे काय वय असेल? 17-18 वर्ष वय असेल, त्यावर किती असणार? त्या वयापासून महाराजांबरोबर दामोंडा राहिले ते शेवटच्या क्षणापर्यंत दामोंडांनी त्यांना अंतर नाही केलं. आणि हा आता नवीन राहायला आलेला मुलगा वागायचा कसा? अहो, बाहेरच्या माणसाला शक्यवर सांगितलं की या दोघांचा एकमेकांशी रक्ताचा काही संबंध नाही, तो खोटं वाटावं. तो काय करत नव्हता महाराजांची सेवा. दासगणून सहला मुलाकला दापुरांचा पुत्र झाला, कवनितानी महाराजांची अक्षर जैसे मोक्षदाने कोयतरी पानांवर पाने कीर्तनांना साथ करीतो, हऱ्या वाचे गायन करीतो, दादांचा आदर करीतो, निज कर्तव्याला नारकतो, दादांचा संस्कार करीतो. तो जणू दासगणू महाराजांना पुत्रच मिळाला. त्यानं करावं काय? महाराजांनी 70-80 काव्यांचं एक आख्यान रचलं, तर ते 1-2 दिवसात समजा पूर्ण झालं, तर पूर्ण ज्या दिवशी होईल त्या दिवशी संध्याकाळी दामोदर तोंडपाठ म्हणून दाखवावं. कीर्तनात साथ करताना काय बुद्धी असेल त्यांची. महाराजांना जेव्हा काव्य स्फूर्ती येईल त्यावेळेला लगेच ज्या बाळातलं लिखाण ते सांगतील ते बाळ काढून लगेच ते लिहून घ्यायचं, पटापट त्या वेगानं लिहून घ्यायचं. अक्षरात बदल झाला नाही पाहिजे. नाही तर आपल्या शाळेतल्या वह्या असतात, पहिल्या पानाचं शेवटच्या पानाचं अक्षर कळत नाही कोणत्या माणसाचं. तसं होता का म्हणे, अक्षर जैसे मौक्तिक दाणे आणि तरीही त्वरित लिही पानांवर पाने. कीर्तनाला साथी होतो त्या. हो, असं हे जे कीर्तन त्यांचं चालत असे, ते कीर्तन ऐकायला लांबून लोक आले. तर विशेष काय, दामोंडा आता तारुण्याच्या भरात आलेले होते. आणि त्या तारुण्याच्या भरात आलेले असल्यामुळे मुळात त्यांचं रूप देखणं होतं, राजबिंड होतं. आता त्याला तारुण्याची झालर आली होती. अप्रतिम सौंदर्य असलेले दामोंडा जेव्हा साथीला बसत असतील, महाराज प्रत्यक्ष कीर्तन नाही, ते कीर्तन कसं असेल हो? श्रोतयास कीर्तन वाटे पर्वणी विशेष, श्रोतयास कीर्तन वाटे पर्वणी विशेष, नाम लागुनी येती भक्त ऐकण्यास, नाम उपदेश मंत्रमुग्धमूर्ती श्रोते, मंत्रमुग्धमूर्ती श्रोते, ऐकुनी स्पष्टतरी प्रेमभाषा कृत्रिमता शिवलीलाची कधीही श्रोतया कीर्तनवाचे सर्वणी विशेष.
त्यामुळे दामोदर साधने असले की ते कीर्तन श्रोत्यांना परवडी असायचे. दासगणू महाराजांच्या रूपाने ज्ञानाचा अखंड स्रोत होताच. लोकांना परमार्थ इतका सोपा करून सांगायचे की कुणाला वाटलं तरी कीर्तन चुकवायची इच्छा होत नसेल. ते पाय निघायचेच त्या ठिकाणाकडे आणि त्या दामोदरांचा पहाडी आणि गोड आवाज आणि महाराजांची रस भरलेली काव्य म्हणल्यावर कोण ऐकणं सोडणार होते कीर्तन. अशी कीर्तन दामोदर साथ करत होते आणि त्यामुळे त्यांचा लौकिक महाराष्ट्रभर पसरला की दासगणू महाराजांचा जो मानसपुत्र आहे दामोदर आठवले तो कीर्तनामध्ये इतकं उत्तम गायन करतो, इतक्या सुंदर प्रकारे ताना घेतो, आलाप घेतो की आपण ऐकत व्हावं वाटतं. आणि या सगळ्या पसरलेल्या लौकिकाचा परिणाम म्हणूनच की काय महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध नाटक कंपनीची माणसं त्यांच्याकडे त्यांना बोलवायला आणि म्हणली, दामोदरराव, आम्हाला तुमचा लौकिक समजला, तुम्ही कीर्तनामध्ये तर गाताच, पण कीर्तनातून काय मिळणार? त्यातून तुमच्या महाराजांची अशी भूतकंती चाललेली, तुम्हाला आम्ही स्थैर्य मिळवून देतो आयुष्यामध्ये. दामोदरांना हसायला असेल, महाराजांच्या पायाशी मी आहे आणि स्थैर्य हे देणार. त्यांनी विचारलं की नाही मला माहिती नाही, पण आपल्याला प्रश्न पडतो की दामोदरांनी विचारला असावं का की स्थैर्य म्हणजे काय देणार? म्हणजे महिना तुम्हाला अमुक एवढे रुपये देऊ. दामोदर म्हणले, हे स्थैर्य? अरे हे स्थैर्य शोधण्यासाठी मी आपल्या आई वडिलांना टाकलेली मुलं पाहिली आहेत, आपल्या आई वडिलांनी मुलांना टाकलेलं पाहिजे. तुम्ही जे स्थैर्य म्हणता त्याच्या नादात आणि त्या स्थैर्याचा काही संबंध नसताना, आपला कोणताही हेतू स्वार्थ गुंतलेला नसताना ज्या सत्पुरुषांनी मला आपल्या पायाशी जागा दिली त्यांना सोडून घेणं नाटकात येऊ. कारण शिष्यबोध नावाचं जे प्रकरण महाराजांनी लिहिले त्यात त्यांनी दामूला असा स्पष्ट उपदेश केला की बाळा, तुझ्या गायन कलेचा विनियोग, तुझ्या गायन कलेचा उपयोग हा फक्त पांडुरंगासाठीच कर, ईश्वरासाठीच कर. त्याच्यावरती पैसा मिळवू नको त्याच्या जीवावर. संत मंडळी असं म्हणतात की जी गोष्ट मनुष्य पैशासाठी वापरतो ती वाटते आणि वाटलेली गोष्ट देवाला कशी अर्पण करणार. म्हणून आपण जी उपासना पांडुरंगाच्या किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी स्वीकारू त्याचं बाजारीकरण होऊ देऊ नये. आणि त्याच धर्तीवरती महाराज म्हणतात की दामू, तुला गोड स्वर दिला देवानी, त्याचा विनियोग तुष्टवावा रुक्मिणी रमण, पांडुरंगाला तुष्टवण्यासाठी करणं. हे ज्या दामूच्या डोक्यात फिट बसलेलं आहे, या संस्कारांतून जो दामू आता वाढतो आहे किंवा आजपर्यंत राहिला आहे, त्या दामूनं त्या नाटक कंपनीवाल्यांना जे उत्तर दिलं ते ऐकून त्याची पार्श्वभूमी पाहिली आयुष्याची की आपल्याला काही आश्चर्य वाटत नाही. दामू काय म्हणला माहितीये? दामू म्हणला, नको तुमची नाटके मला, बरा मी सद्गुरूचे वेश, बरा मी सद्गुरूचे वेश, मला पोचतील रंगात. नको तुमची नाटके मला, बरा मी थोडी घेऊन करी फिरतसे मानकरीसाठी, फिरतसे मानकरीसाठी, भूगला कधी होती पाठी. म्हणाले, मी हातात झोळी घेऊन जेव्हा माधुकरीसाठी भिक्षा मागत वणवण फिरत होतो पुण्याच्या रस्त्यावरती, एक तरी कंपनीवाला आला का तुमच्यातला? जेव्हा भूक माझ्या पाठी लागली होती, दुपारी पोटात कावळे ओरडायचे, खायला कोणी घालत नव्हतं, तेव्हा कोणाला विचारायला, त्या काळी जवळ घेऊन मला या सत्पुरुषाने. त्या काळात मला स्वतःचा सगळा स्वार्थ वाजला ठेवला, आपल्या हातातलं लिखाण टाकलं आणि ह्या माणसाने मला मिठी वाटली. त्या काळी जवळ घेऊन मला या सत्पुरुषाने, मला या सत्पुरुषाने रक्षिले सर्वच अर्थाने. मी कुठे येईन आता सोडून थोर पावलेही, सोडून थोर पावलेही, नाटकी सार नसे काही. त्यामुळे म्हणाले की तुम्ही ज्या नाटकाची वर्णन करता ते असावे हे तर मान्यच आहे, तेव्हा त्या मुद्द्यावर बोलूच नको या. पण सामान्य विचार करा जगताच्या पातळीवर, ज्या वेळेला मला गरज होती, मी वळवळ भटकत होतो 2 वेळच्या खाण्यासाठी, अन्नासाठी, त्यावेळेला कोणी माझ्यासाठी उभा राहिला नाही आणि त्यावेळेला जे माझ्यासाठी उभे राहिले त्यांचे पाय सोडून ते तर कुठेही येणार नाही. त्या कंपनीवाल्यांनी सांगितलं, दामू तू दादांची काळजी करू नको, आम्ही परवानगी मिळवतो, तुम्ही मिळवली तरी येणार. महाराज, एकदा एक निश्चय झाला
की पुढे आपल्याला त्यातून लाभ होवो का न होवो, वाटेल तेवढा तोटा होऊ दे, पण तो निश्चय जर आपल्याला कल्याणापर्यंत नेणारा असेल, पांडुरंगापर्यंत नेणारा असेल, सद्गुरूंपासून हलू न देणारा असेल, तर सद्भक्तांचं अंतःकरण कसं असतं, निश्चय ज्याचा कधी न ढळे की, अचलगिरीसारखा तो उभा राहतो ताट आणि म्हणतो नाही येणार मी. त्याप्रमाणे दामोदरांनी आलेख नाटक कंपनीवाल्यांना परत जायला लागलो. आणि असे दामोदर जेव्हा राहत होते, आता या साथीचं जे वर्णन आपल्याला सांगितलं ते सगळं कोणाच्या दृष्टीने केलेलं आहे, की हे सगळं कोणाला आवडत असेल, जे भक्त होते ज्यांना या सगळ्याची आवड होती त्या सगळ्यांना आवडत असेल. आणि असं स्पष्ट करणारे दामोदर की नाटक कंपनीवाल्यांना हे तोंडावर सांगून त्यांनी परत पाठवलं. असं स्पष्ट बोलणारे दामोदर किंवा हा सद्भक्त सगळ्यांशी कठोरच वागतो असं समजायचं कारण नाही. दामोदरांच्या हयातीमधलाच एक प्रसंग आहे. एकदा महाराजांनी गोदा प्रदक्षिणा करायची ठरवली आणि त्या गोदा प्रदक्षिणेमध्ये आता तर फोनची सुविधा झाली आपल्याला, आपण सगळ्या गावांमध्ये कळवू शकतो की आम्ही अमक्या दिवशी येतो, अमुक वाजता येतो, या गावात आलो. त्यावेळेला ती सोय नव्हती, पत्राद्वारे तरी काय ॲक्युरेट कसं कळवणार ना. तेव्हा महाराजांच्या जवळच्या लोकांनी किंवा नंतरच्या लोकांनी लिहून ठेवलंय की दामोदरांना इतकी सुस्वभावी होते की प्रत्येक ठिकाणी नवीन गाव, नवीन माणसं, काहींची ओळखी असायच्या, काहींची नसायच्या, नवीन ठिकाणं, राहायचं ठिकाण नवीन, नदी म्हणजे नवीन, नदीचं स्वरूप नवीन, काही ठिकाणी छोटं पात्र, काही ठिकाणी मोठं पात्र, मोठ्या पात्रात उतरायलाही जरा अवघड पडतो. कोणत्याही अडचणीवर मात करायची असेल तर दामोदरांना विचार. दामोदर तिथे जाऊन त्यांच्या स्वभावामुळे तिथले लोक इतके आपलेसे होत असत की महाराजांना आणि सोबतच्या यात्रेकरूंना अजिबात त्रास झाला नाही. अगदी स्वयंपाकांची नवीन नवीन भांडी सुद्धा गोळा करावी लागत, ते काम सुद्धा दामोदर करत होते. गुरुसेवा किती कोणत्या म्हणजे काय काय काम करायला लागू शकतं त्याची तमा नाही. असे दामोदर काम करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये पंढरपुराच्या घरात घडलेला प्रसंग आहे. आज आपण त्याला दामोदराश्रम म्हणतो. त्या दामोदरांच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. त्या पंढरपूरच्या महाराजांच्या वाड्यामध्ये दुपारी जेवणाची तयारी चालू होती, सगळ्यांची पानं वाढलेली होती, लोक बसली होती घरातली. आणि त्यावेळेला एक भिकारी पंढरपुरातून फिरणारा नेमका त्या दारावर आला आणि म्हणला काय, एक दिवशी दोन प्रहरी आला दादाशी भिकारी, खाण्यासाठी माझे अन्न यजमान राहतात, मुंगला गरीचे फुल केशवाणे दिसे मुख, क्षीणस्वर ज्याचा झाला दारापाशी उभा केला, पाहुण्या प्यार कोणी तिथे दूर ढकलली, म्हणे होई तू चालता नको थांबू इथे आता, ऐसे बोलाय स्वतःसाठी ते जे अन्न दिले याचका कारण, सिद्धवते म्हणती तया सुखे सेवावे अन्नाया, अशा भक्ता चरणी देवोनी माता. दामोदर त्वरेने धावत आले, कारण झालं काय होतं, महाराजांच्याच आजूबाजूच्या ओळखीतला कुठेतरी एक मनुष्य, त्याला त्या दिवशी स्वयंसेवक होण्याचा आव आला, म्हणजे इच्छा झाली, फार भुकी आली. आणि म्हणून त्या आलेल्या याचकाला त्याने बरेच धक्का मारला आणि म्हणाला चालता भेटून अजिबात मिळायचं नाही काही. आणि हे ऐकलं मात्र जेवायला बसलेले दामोदर तार दिवशी उठले आणि दारात जाऊन त्या याचकाला म्हणाले, बाबा रे जाऊ नको, स्निग्धवचे म्हणती तया सुखे सेवावे अन्नाया, अजून प्राणावती चित्रावती व्हायच्या होत्या, त्यामुळे अन्न उष्ट नव्हतं. ते दोन्ही व्हायच्या आत आपलं वाढलेलं ताट तसंच्या तसं त्याला दिलं आणि त्या स्वयंघोषित स्वयंसेवकाला असं म्हणाले की बाबा रे तुला काय करता आरडाओरडी करायला, दुपारच्या वेळेला पोटात आग पडली की काय होतं मला विचार, मी ते दिवस काढले, महाराज जेव्हा मला भेटले त्याच्या आधी मी कसा पुण्याहून फिरत होतो, एखाद दिवशी नाही जेवायला मिळालं तर कसा आडोशाला धरून रात्र काढावी लागते मला माहिती, तेव्हा तू ह्याला असं बोलू नको, त्याला सुखाने जेवू दे. आता हा सगळा स्वभाव बाकीच्या लोकांच्या तर लक्षात येतच होता. महाराजांपासून कसा गुप्त राहील की हा मी सांभाळलेला दामू हा कसा डेव्हलप होतोय, किती चांगला होतोय, किती उदात्त विचारांचा होतोय. आपल्याला हे विसरून जायला नाही की महाराजांना एक मुलगी सुद्धा होती. तेव्हा त्यांनी लगेच विचार केला की इतका सद्वर्तनी मुलगा आयताच आपल्याला मिळाला, त्याला जावई करून घ्यायला हरकत काय. आणि जेव्हा कारण त्यांनी जे वर्णन केलंय ना लाखा कोल्हाट्याच्या प्रसंगामध्ये, मुलगा बघताना काय पाहणं हे दासगणू महाराज स्वतःच सांगतात. आणि ते संत असल्यामुळे आधी ज्यांनी ते केले आणि मग सांगितले त्यांचा निर्णय तो होता.
ते म्हणाले, सद्वर्तना समजुजी जगतात नाही, वा संपदा विमल सौख्य मोक्षदायी. सद्वर्तन ही मुलाची संपत्ती सांगितली मुलगी देताना. तेव्हा महाराजांनी विचार केला की इतका सद्वर्तनी माझा दामू आहे, आपल्या यमुनेचं मुलीचं लग्न याच्याशी लावून देऊ, म्हणजे मग आपण सुखारी त्यांचा संसारही बघू आणि दोघं मला म्हातारपणी बघतील. पण हे महाराजांच्या मनात आहे. हे ज्या वेळेला दामोदरांना याची कुणकुण लागली, दामोदरांना घर सोडून पळून गेले आणि महाराजांना सावलीसारखं त्यांच्याबरोबर राहून अखंड त्यांची सेवा करणारा दामू एकाएकी घर सोडून गेल्यामुळे सगळी शोधाशोध झाली की दामू गेला कुठे. आणि मग जिथे दामू सापडला तिथे त्यांना विचारलं की दामोदरा का सोडून आलास घर. दामोदरांनी सांगितलं की महाराजांच्या मनात जो विचार आहे तुम्हाला पटलेला नाही. विचारणारा म्हणाला, काय विचार आहे महाराजांच्या मनात. दामोदर म्हणाले, जरी लावता लग्न यमी सहमी नाही येत घरी, जरी लावता लग्न यमी सहमी नाही येत घरी, दादांच्या मुलगी काही मुलीच नाही बरी, जरा मी मान्यती प्रेमाची मग भगिनी बहीण म्हणून वागत आलो जरी येत घरी, जरी लावता लग्न यमी सहमी नाही येत घरी, कष्ट हो की नाही. यमुनेशी लग्न असाल तर घरी येणार नाही, मी आणखी पळून जाईल कुठेतरी. अरे पण का म्हणजे ज्या दिवसापासून मी आलो त्याच्यानंतर जसं मला कळलं की महाराजांना मुलगी आहे त्या दिवसापासून मी तिला बहीण मानलेली, आता त्याच्याशी लग्न करायला होता. सदा चरणांची कसोटी लागली होती. सन्निधीला न सोडता सद्भक्त कसा चालत राहतो, काहीही बिघडत नव्हतं. हो म्हटले असते तर, पण किती मोठं पातळी. जिला बहीण समजलो तिच्याशी लग्न म्हणून तिच्या गळ्यात हार घालायचा काय. म्हणून दामोदर म्हणाले की दादांच्या मनीची इच्छा ही मुळीच नाही बरी. अरे सन्निधीला पाळण्यासाठी, सन्निधीचं आचरण करण्यासाठी सद्गुरूंना सुद्धा तो म्हणतोय की मला हे तुमचं पटत नाही. जेव्हा आपण एखाद्याला सद्भक्त म्हणतो तो सद्गुरूंची आज्ञा पाळतो हे बरोबर आहे, पण त्याला जर एखादी गोष्ट पटली नाही तर शंका म्हणून तरी तो सद्गुरूंना नक्कीच विचारतो. महाराजांसमोर बोलले नाही पण पळून गेले आणि परत फिरायक माणसाला सांगितलं की महाराजांना निरोप द्या की हा विचार सोडणार नसले तर मी घरी येईल. त्याप्रमाणे महाराजांना नाईलाजानी हो म्हणावं लागलं आणि दामोदरांना परत घरी आणावं लागलं. आता यमुनेचं आणि दामूचं लग्न होणार नाही ही खात्री पडली, पण दामूचं लग्नाच्या वयाचा होता तसं करायचं हो कोणाशी तरी लग्न. म्हणून त्या विचारात महाराज होते. आता हे महाराजांचा लौकिक तोपर्यंत पसरलं हो इकडे तिकडे. दामोदरांचा स्वभाव माहिती होता. त्या काळी लग्नाच्या अटी आतापेक्षा पुष्कळच वेगळ्या असल्यामुळे लांब लांबून मुली त्यांना सांगूनही येत होत्या. आणि महाराजांना काही डोक्यात पटपट येईल की कुणाशी लग्न करा, दौरे अखंड चालूच होते. अशामध्ये एकदा शिर्डीच्या दौऱ्यामध्ये प्रत्यक्ष साईनाथांसमोर दादा कीर्तनाला उभे राहिलेत आणि दामोदरांना पेटीची साथ करतायत. आणि तिथं मीराबाईंचं आख्यान नागपूर महाराजांनी लावलंय आणि त्यात मीराबाईंचं पद दामोदरांना स्वतःच्या स्वरात म्हणत होते. कसे म्हणत होते. दामोदरांचा स्वर आपल्याकडे आता उपलब्ध नाही, पण आपल्याला जशी थोडकी मोठी सेवा येते तशी आपण करावी म्हणून ते म्हणत असलेले पद काका आपल्याला म्हणून दाखवतील.
घर जाने दे शाम मुरारी. ती गवळ कृष्णाला विनवण्या करते की मला घरी जाऊ दे, मला घरी जाऊ दे. डोक्यावर माझ्या माठ भरलाय, कशी कशी उभी आहे. आणि ह्या आत स्वरामध्ये केलेली कृष्णाची प्रार्थना, शिर्डीचं ते सभागृह असेल, मैदान असेल, जिथं कुठे कीर्तन होतं, द्वारकामाई असेल, तो सगळा विभाग सगळा भरून गेला होता. इतका श्रोता होता, ध्वनिक्षेपक नव्हता, स्पीकर नव्हता, आणि तरीही तो 2-2.5 हजाराचा श्रोता डुलत होता. अशा स्थितीत दामोदरांना गात होते. पहिल्या माणसाला आवाज ऐकू द्यायला विशेष नाही, शेवटच्या माणसालाही कळत होतं काय शब्द आहेत ते. तेव्हा या गाण्याची गोडी सगळे तर चाकत होतेच, पण आज साईनाथांची गोष्ट काहीतरी वेगळी होती. मीरेची गोष्ट ऐकता ऐकता या पदाच्या सुरुवातीपासून साईनाथ इतके भावुक झाले, त्यांच्या डोळ्यावाटे अखंड पाणी स्रवत होतं, अश्रू स्रवत होते. दामू अण्णांचेही डोळे ओले होते. आणि साईनाथ दामूला म्हणत होते, दामू थांबू नको, गात राहा. दामू थांबू नको, गणू त्याला सांग थांबू नको, तुझ्या पोराला सांग गायला, गायला सांग, गायला सांग. असं म्हणत म्हणत हे एकच पद साईनाथांनी त्या एकाच कीर्तनामध्ये एका मागोमागे 4 वेळा दामोदरांना गायला लावलं. स्वतःही त्या रसामध्ये अकंठ डुंबत होते आणि इतरही डुंबत होते. आणि त्या कीर्तनानंतर महाराजांचं आणि दामूचं कौतुक साईनाथांना होतं, यात तर काही विशेष नाहीच, ते कौतुक होतच. पण त्यानंतर दासगण महाराजांना म्हणाले की गणू, या दामूच्या लग्नाच्या विवेचनेत होतास ना, कुठली मुलगी करू, कुठली मुलगी करू. मग अशी कीर्तनाला पाहिलंच का, कोण कोण आलं होतं. महाराज म्हणजे कोण कोण आलं होतं. अरे ते सांगोल्याचे देवी डॉक्टर आले होते, श्रीपादराव महाबळ. बर म्हणले, मग अरे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. महाराज बर, पण त्याचं पुढे काय. अरे गणू असा कसा रे म्हणले, तू नुसताच माणूस लक्षात येतला, त्याला 3-3, 2-2 काय एकापेक्षा जास्त मुली आहेत, हे तुला माहित नाही. नाही म्हणले महाराज माहिती, त्याचं काय. पण अरे राहती सांगोल्या प्रति देवी डॉक्टर, राहती सांगोल्या प्रति देवी डॉक्टर, नाम महाबळाचे सात्विक शुद्ध अंतर, कन्यका ज्येष्ठती त्यांची काम कारण, योजने वधू ऐसे रे मज सांगे माझे मन, ऐकरे गणू बीजाची शुद्धता जशी, उतरते फळामध्ये गोडी, हे ठाऊक नाका तुझी, श्रावणा चतुर्थे गणा दामू आपला, कमलादितया साजेशी, ठाम सांगतो तुला, जाहया असा संबंध, तेने अत्यंत थोर आनंद मला होईल, कल्याण पुढे साधेल. साईनाथ म्हणाले, अरे गणू, सांगोल्या देवी डॉक्टर राहतात श्रीपादराव महाबळ, त्यांची मोठी मुलगी कमला ही तुझ्या दामूला अनुरूप आहे, करून टाक लग्न, काही विचार करू नको. आणि का करू मी असं सांगतो तुला. अरे आपला दामू शहाणा आहे, चतुर आहे, देखणा आहे. हा शब्दसमूह सुद्धा महाराजांचाच आहे. ते आख्यानामध्ये म्हणतात की शहाणा, चतुर, देखणा हे 3ही गुण पुरुषाच्या ठिकाणी असले तर त्याचं वर्णन दुसऱ्या कुठल्या शब्दाने करावं. तो कसा असेल तसा आपला दामू आहे. आणि कमला ही तया साजेशी, साईनाथ म्हणतात मी ठाम सांगतो तुला. का बरं, कमलाच्या आई वडिलांना मी ओळखतो. ऐकरे गणू बीजाची शुद्धता जशी, उतरते फळामध्ये गोडी, हे ठाऊक नाका तुशी. गणू, अरे शेतकऱ्यांबरोबर राहतोस ना, तुला माहित नाही की फळामध्ये बीजाची गोडी उतरते. श्रीपादराव महाबळ जे इतके सत्वशुद्ध असतील, सत्व चांगले असतील, त्यांची पत्नी जर इतकी चारित्र्यवान असेल तर मुलगी चांगली होईल यात नवल काय. तेव्हा ती मुलगी तुझ्या मुलासाठी करून घे आणि हा संबंध करा. कारण काय, जाहल्या असा संबंध तेने अत्यंत थोर आनंद मला होईल. श्रोते हो, साईनाथ असं जेव्हा म्हणतात की होणाऱ्या लग्नातून मला आनंद आहे आणि कल्याण पुढे साधेल, पुढे तुझं कल्याण होईल, जा.
असं म्हणाले. श्रीपादराव आपल्या घरी परत गेले. दासगणू महाराज आपल्या मुक्कामी आले आणि काही दिवसांनंतर जेव्हा हे लग्न ठरलं, साईनाथांना किती उत्सुकता त्या लग्नाची. ते लग्न करायचं ठरलं शिर्डीमध्येच. दासगणू महाराजांनी पत्रिका लिहविल्या की साई चरणांची आमचा मुलगा दामोदर आणि श्रीपादराव महाबळ यांची ज्येष्ठ कन्या कमला यांचं लग्न करण्याचं योजित आहे, तरी सगळ्यांनी या. आणि पत्रिका घरोघर गेल्या. लग्नाचा मांडव पडला आणि ते लग्न कसं दिसलं. सगळे लोक शिर्डीत जमा झाले. जमले सारे शिर्डी माझी विवाह सोहळा अनुपम माझी. विवाह सोहळ्याला अनुपम म्हटलंय कारण साईनाथांच्या जवळ त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत लग्न आहे. त्या वधूवरांचाही भाग्य काय असलं पाहिजे. जमले सारे शिर्डी माझी विवाह सोहळा अनुपम माझी. साई बाबा सद्गुरु साचे त्यांच्या हाते लग्न लागते. एक बाजूला आसन सजले बाबांसाठी शोभविले. पुढेच मोहले जनावर धरती अंतर पाठाची ते म्हणती. तरणा पांड शोभेवर तो ओ तरणा पांड शोभेवर तो. दामू मोहल्यावरी चढेतो शुभ्र पांढरा सदरा अंगी. डोळी सफेदा त्यावर झलके मुंडा वळले नित्य फुलावे. त्या योगे मुख अधिक फुलावे. वधूला तुम्ही खाली बघते जणुकावर पद पद्म शोधते. ती वधू कशी होती. आधी वधूचं वय आहे का. वधूचं वय सगळं मिळून 11 किंवा 12 वर्ष. वधूला तुम्ही खाली बघते जणुकावर पद पद्म शोधते. दिवळे लुगडे नऊवाराचे छान नेसली जरी काठाचे. दिवळे लुगडे जरी काठाचे छान नेसली नऊवाराचे. अंगावरती शाल अंजिरी सोन रुपेरी कामजीवरी. अशी वधू आली आणि तिला आणताना आया बाया म्हणतात काय. वधू समजती आया बाया दामूची तू होसी जाया. खरोखरी घे तू भाग्याची सुनचा दादा सगळूंची. दादांच्या तर आनंदाला वारंवार या दिवसाला आशीर्वाद दिले बाबांनी. तसे सकल थोरा मोठ्यांनी आज गाये नम्र वचनी. त्या सगळ्या बायका जमा झालेल्या आजूबाजूला म्हणतात काय बाईचं नशीब. दामू सारखा नवरा मिळाला सुंदर. बरं नुसता सुंदर नाही तर सुंदर आहे आणि विचित्र आहे असा काय उपयोगाचा. सुंदरही आहे नम्रही आहे कीर्तन प्रवचनही करतो महाराजांचाच मुलगा आहे. खरंच बाई तू भाग्याची आहेस. दासगणू महाराजांची सून होणार तू किती मोठं नशीब आहे. त्या 12 वर्षाच्या वयात बिचारीला काय कळत होतं माहित नाही, पण तिने हे सगळं ऐकलं. आणि असं आहे की वयाचा संबंध प्रगल्भतेशी नसतोच. ध्रुवाचं वय काय होतं उद्धाराच्या वेळेला. प्रगल्भतेशी संबंध असतो संस्कारांचा. तेव्हा श्रीपादरावांच्या घरात राहण्याची मोठी होत असलेली ही वधू जर दासगणू महाराजांच्या घरात येत असेल 12व्या वर्षी तर 16-17व्या वर्षी तिची प्रगल्भता काय अफाट असेल. त्या दोन्ही घरांमधले संस्कार तिच्यात भिनलेत ना. आपल्यासारख्या घरात नाही राहण्याची मोठी झालेली ती त्या घरात राहण्याची मोठी झाली म्हणून ती त्याही वेळेला वंद्य होती. आणि तिला या सगळ्या म्हणतात की बाई तू खरंच भाग्याची आहेस. त्याप्रमाणे ते लग्न सगळं थाटात झालं. आणि थाटात लग्न झाल्यानंतर पंढरपूरला पुन्हा एकदा हे सगळं वऱ्हाड येऊन थांबलं. आता पंढरपूरचं घर कसलं हो. आश्रमच ते. दामोदर आश्रम नाव नंतर मिळालं, वातावरण आधीपासून होतं. आणि त्या पंढरपूरच्या घरामध्ये आल्यावर त्या वधूनं जे संसार चित्र रेखाटलं होतं संतांच्या घरातलं तसं तिला मिळालं. दामू सहती नववधू सासरी आली हो. दामू सहती नववधू सासरी आली. संसार चित्र देखिता आनंदित झाली. घर नव्हे आश्रमा समतो महाराजांचा. पारित्र्य पूर्ण सावाडा पंढरपूरचा. पती सेवा करी दादांची
आदरे रात्रंदिन बघते राधा आदरे करितायतयाना श्री हरी हृदयी स्मरे बघता बघता हो दिवस करुणिया गेले बघता बघता ते दिवस करुणिया गेले संसार वेदीवर फुल फुलाया आले बघता बघता एके दिवसामागून दिवस जात होते काही थोडे महिने थोडी वर्ष गेली असतील आणि राधेला पहिल्यांदा मातृत्वाची चाहूल लागली आता आपण कृष्णकथामृतात वर्णन केलंय की प्रिय पत्नीची प्रथम गर्भिणी आनंदे त्याचे कोण पाहुणी तसे दामवण्णा आपली अत्यंत प्रिय असलेली पत्नी आपल्या कांतेला दिवस गेले पहिल्यांदा हे त्यांना कळलं त्यांना प्रचंड आनंद झाला महाराजही खुश होते पण या आनंदावर काळानं जण विरजण घालायचं ठरवलंच होतं कारण झालं काय पहिल्या बाळणपणामध्ये 7व्या महिन्यात मूल जन्माला आलं आणि बरोबर 7व्या दिवशी गेलं मुलगा होता तशी कमी वयात असलेली राधा मनानं प्रगल्भ असली तरी शेवटी ही काय सोसायला लागलं तिला पहिल्यांदा मूल गेलं पण तेवढ्यावर नशीब थांबलं नाही दुसऱ्यांदा सुद्धा पुन्हा मुलगी झाली आणि तीही फार जगली नाही आणि हे एकामागोमाग एक फटाफट 2 आघात तिच्यावर झाले दामूळ झाले जोडपं खचून गेलं आणि मग ती राधा कधीतरी अचानक म्हणा त्या म्हणजे तिला दुःखावेग नाही अनावर होईल आणि मग ती पांडुरंगाला प्रार्थना करून म्हणत असे का श्रीकांता तव हृदयीना आमुच्यासाठी माया पांडुरंगा आमचे दादा तुझ्या नावाने रात्रंदिन कीर्तन करत असतात कधीही म्हणतात पांडुरंग माझा पाठीराखा आहे दामूला मी नाही पोचलं पांडुरंग पोचतोय तुम्ही काहीतरी म्हणलो ना मी सांभाळल्यावर त्यानं सांभाळ तू इतका मायावेळेस आम्ही ऐकतो पण मग आमच्याशी असं वागतोस का का श्रीकांता तव हृदयीना आमुच्यासाठी माया का ऐसा तू बघसी आमुची क्रूर थट्टा कराया जाता बाळे जननी हृदया काय जे दुःख होते ते भोगी मी लवधरी मनी माधवा तू दयेते ती नेहमी पांडुरंगाशी प्रार्थना करत होती म्हणाली देवा तुला दयाळू म्हणतात गणू म्हणे दयेच्या वरा आख्यानात आमची राधा येतात ना मग तुला थोडी सुद्धा दया येत नाही आमची का तू संतोषी असा असं म्हणून ती राधा पांडुरंगाला रोज विचारते आता याच काळामध्ये साईनाथांची तब्येत थोडी खराब आहे असं दादांना पत्र आलं किंवा निरोप आला की साईनाथ थोडे आजारी आहेत तेव्हा महाराज म्हणाले की आपण थोडे दिवस शिर्डीला जाऊया या दाम्पत्याचंही थोडं दुःख हलकं होईल धावापालट होईल जरा वेगळे विषय वेगळी माणसं आजूबाजूला घर वेगळं जागा वेगळी त्याच जागेत सगळं घडून गेलंय ना मग त्या जागेचा थोडा त्याग करूया शिर्डीला जाऊया म्हणून ते येऊन शिर्डीला राहिले साईनाथांचं ठरलेलं होतं दासगणू महाराज आले की घरी यावं आणि म्हणावं राधे मला भाकर वाढ त्याप्रमाणे साईनाथ आले आणि राधेला म्हणले मला भाकर वाढ त्या बिचारीने भाकरी आणली करून पण नेहमीसारखं तिचं लक्षण होतं साईनाथ म्हणाले राधे दामू माझ्यासमोर बसा मला माहितीये काय होऊन गेलाय ते अरे कलियुगावरती वस्ती अनिश्चितच आहे याचं काही काळजी करू नका हे सुद्धा जाईल त्याची काळजी करू नका पुढं बघा झालं गेलं गेलं आता पुढचं बघा काळजी न करता नेहमी तोंडाने म्हणत राहा काय म्हणत राहा पांडुरंगाचं नाव सोडू नका असा उपदेश त्यांनी केला साईनाथ निघून गेले आणि पुन्हा काही वर्षांनंतर पंढरपूरला असताना जेव्हा 3ऱ्या वेळेला राधेला दिवस होते तेव्हा योगायोगाने राधेचे वडील म्हणजे राधाबाईंचे वडील श्रीपादराव महाबळ हे पंढरपूरला आले होते आणि ते म्हणले दासगणू महाराजांना म्हणले राधेच्या बातमीची मला कल्पना आहे तेव्हा या वेळेला तरी आता मागच्या 2 वेळेच्या गोष्टी लक्षात घेता यावेळेला तुझा चटका बसू नये म्हणून तिला मी पुण्याला नेऊन आधीपासून तिच्यावर उपचार करतो काही लागले तर पहिल्यापासून काळजी घेतलेली बरी म्हणून राधेला मला पुण्याला नेऊ द्या शेवटी सासरे आहेत ना विचारायला हवं दादाही म्हणाले काही काळजी करू नका श्रीपादराव घेऊन जा तिला पैशाचा विचार करू नका पण तिची काळजी घे म्हणून ही राधा पुन्हा पुण्याला आली आणि दिवस एका मागोमागे जात होते भाद्रपद उजाडला गणपती बसवले तेच घाबरत का बरं तेवढ्यात काही गडबड झाली तर जन्म बाळाचा तेवढ्यात झाला तर काय सोय येईल ना त्यांना त्यामुळे घाबरत दोघांनी गणपती बसवले आणि गणपती जसे विसर्जन झाले त्याच वेळेला अनंत चतुर्दशीला पहाटे राधेच्या पोटी आपले आप्पा जन्माला आले राधेला आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला पण त्या आनंदाला थोडी भीतीची किनार होती
मागच्या दोन्ही वेळेला काय झालंय हे ती ठरवून सुद्धा विसरू शकणार नव्हती. पण ती आई आहे ना, शेवटी सगळ्यात जास्त दुःख दिलंय. आणि म्हणून मुलगा झाला हे कळल्या तिनं झोपलेल्या स्थितीतच हात जोडले आणि म्हणाली काय, मुलगा झाला हे तिचं कळता, मुलगा झाला हे तिचं कळता, आनंदित हो मनी राधा, आनंदित हो मनी राधा, म्हणे विठ्ठला मम बाळाला, म्हणे विठ्ठला मम बाळाला, दीर्घायु दे विनती तुझला, दीर्घायु दे विनती तुझला, मुलगा झाला हे तिचं कळता, मुलगा झाला हे तिचं कळता. राधेनं हवी तर हात जोडले म्हणजे पांडुरंगा, या वेळेला तरी आमच्या मनाला असा चटका लावू नका, माझ्या मुलाला उदंड आयुष्य द्या. आणि का बरं काय माहिती, कदाचित तिची आर्तता तेवढी एकवटली म्हणा, किंवा पांडुरंगाने ठरवलंच होतं तोपर्यंत परीक्षा बघण्याची म्हणा. पण ते मूल जगलं, पण ते थोडं रोगट होतं आणि सारखं आजारी असायचं. दादांना आणि दामोदरांना ही पत्र गेली. पंढरपुराहून दामोदर आले, दादा आले, फारसं ठरवलं, मुलाचं नाव अनंत ठेवलं, त्यानंतर निघून गेले आणि काही महिन्यानंतर राधेला घेऊन पुन्हा एकदा पंढरपूरला आले. आणि या मधल्या कोणत्या तरी एका काळामध्ये दासगणू महाराज एकदा चंद्रभागेत स्नान करत असताना एकदा त्यांच्या मनात असा विचार आला की चराचर विश्वाला व्यापून राहिलेला पांडुरंग परमात्मा सगळ्यांना सांभाळतोय, जगात कुणी कुणाला पोसत नसतो. मला या जगामध्ये विशेष प्रेम माझ्या गोदावरीचं मिळालं. तेव्हा आता असं करता येईल की मूल जगावं, मूल राहावं, काहीतरी आपलं चुकतंय, मग नेऊन त्या गोदावरीच्या जोटीत मुलाला एकदा घालावं आणि तिनं जर त्याला आपल्याकडे परत दिलं तर तिचा म्हणून तो वाढवावा. हा विचार त्यांच्या मनात आला. पुढं काय करायचं, कसं करायचं ते त्यांचं ठरलं. आणि कालांतराने महाशिवरात्र जवळ आल्या ज्या वेळेला महाशिवरात्र जवळ यायला लागली, भाद्रपदातला हा जन्म पुढे महाशिवरात्र 5-1 महिन्यांवर होती. राधा आणि दामोदर राधेला आणि बाळाला घेऊन पंढरपुरात आला आणि मग पंढरपूरच्या आजूबाजूला जी फिरती चालू होती तेव्हा नांदेडच्या जवळ आल्यानंतर महाराजांना एकदम लक्षात आलं की अरे, आपण हा विचार मनाशी ठेवला होता तो आता अंमलात आणला पाहिजे. कारण महाशिवरात्रीच्या वेळेला नदीचा पूर ओसरलेला आहे. आता नदीला पुरासारखं गढूळ पाणी नाहीये, नदीला पाणी थोडं कमी व्हायला लागलेलं आहे. तेव्हा आता आपण हे करू शकतो, महाशिवरात्री पर्व काळ, महाशिवरात्री पर्व काळ, महाशिवरात्री पर्व काळ, 6 दिवसांवर योग मुहूर्ताला, बाळगोदेला अर्जुनी पहावा, बाळगोदेला अर्जुनी पहावा, तिने विठ्ठला आदरे वाढवावा, तिने विठ्ठला आदरे वाढवावा. 6 दिवसांवरती जो महाशिवरात्रीचा पर्व काळ आलाय तेव्हाच आपला बाळ अनंता गोदावरीच्या ओटीत घालावा आणि तिने जर परत दिला तर मग आदराने गोदावरीचा मुलगा म्हणून त्याला वाढवावा. हा विचार केला आणि महाराजांनी त्यासाठी ठिकाणही निवडलं. नांदेडजवळ जे रामेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे, उमरी गोळेगाव पासून थोड्या अंतरावरती रामेश्वर नावाचं जे गाव आहे, त्या रामेश्वरला गोदेचं अत्यंत सुंदर पात्र आहे. आजूबाजूला त्यावेळेला तिथे जंगल होतं. आता काय मला माहित नाही, मी गेलेलो नाही, पण तेव्हा त्या रामेश्वरच्या आजूबाजूला सगळं जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये महाराज म्हणाले की हेच स्थान बरोबर आहे. ते स्थान कसं होतं, रमणीय क्षेत्र मनोहर, रमणीय क्षेत्र मनोहर, गोदेचा तीर खळखळा नीर, वाहते जेथ वाहते जेथ, एकांत बघून राहिला उमापती तेथ,
हे क्षेत्र खास निवडिले वाहण्यामध्ये बाळ आपले तया गोदेस यावयाचे शांतती सकल गोंधळ उडे शिष्याच्या मानसी उसळली गर्दी शिवरात्रीच्या दिवशी आता काय घडे ते पाहू उभे निकराहू कोणी म्हणताती येतात मुला सहजा मुलाधा बघताती. अत्यंत सुंदर असं गोदेचं पात्र असलेलं ते रामेश्वर तीर्थ क्षेत्र, तिथं आपण हे करूया असं सांगितलं की मुलाला गोदार्पण करायचं आहे तेव्हा सगळ्या शिष्यांना बोलवा. आता शिष्यांना काही कळे ना, हा असला प्रकार आधी कोणी केलेला नाही. मुलाला गोदार्पण करायचं म्हणजे करायचं काय? गोदेची पूजा करायची किंवा मुलाला फक्त पाण्याला लावून परत करायचं काय नेमकं? पण महाराजांनी योग्य त्या माणसाला योग्य ते निरोप दिले, सगळी तयारी करायला लावली आणि सगळी माणसं, सगळे भक्त, सगळे शिष्य त्यांचे त्या रामेश्वर तीर्थावरती दोन्ही बाजूंनी उभे राहिले. आणि उभे राहिले कसे? आता काय घडे ते पाहू उभे नीट राहू. उभे राहून तिथून दिसलं पाहिजे ना सगळं. नदीला सपाटी जर असली तर सगळ्यांना कसं दिसायचं? सगळ्यांची उंची जागी नसते. तेव्हा ते जागा बघून आधीच येऊन राहिले आणि उभे बघायचं काय? येताच मुला सहदामू राधा बघताती. दामू राधा आणि त्यांचं पोरगं कुठे तेवढं दिसू दे, बाकी काय नाही दिसलं तरी चालेल. तेव्हा हे एंटरटेनमेंट ना लोकांना आहे काय नक्की होतंय बघायला. आणि जे भक्त होते त्यांची महाराजांवर श्रद्धा की महाराज काय घडवून आणतात ते पाहायचंय म्हणून सगळे आले. महाराजांनी काय केलं? महाराजांनी पर्वता गोसावी नावाचे त्यांचे जे शिष्य होते त्यांना आणि आणखी काही मंडळींना एक पाळणा सजवून आणायला सांगितला. तो पाळणा सजवून आणला. राधेला आणि दामोदराला म्हटलं माझ्या हातात अनंताला द्या. राधेला म्हटलं राधे गोदावरीची ओटी भर. दोघांनी मिळून तिला प्रार्थना करा की आमचं जे हे मूल आहे, जे पहिली 2 मुलं आमची गेली, आम्ही अभागी ठरलो, पण हे जे जन्माला आलेलं मूल आहे ते तुझ्या ओटीत घालतो, तू त्याला सांभाळ किंवा मार, तारा अथवा मारा यासी. ही भावना महाराजांची स्थितप्रज्ञतेचा उत्तम लक्षण येते की आपण ज्याला मनापासून प्रेम करून वाढवला त्या मुलाचा मुलगा दुधावरची साय पाण्यात टाकून द्यायची, मिळाली तर खाईन असं म्हणून, किंवा मिळाली तर घरी नाही खाईन म्हणणं योग्य नाही, मिळाली तर सांभाळेल असं म्हणून ती साय पाण्यात व्हायची. महाराज म्हणतात राधे अहो महाराजांचं मन तर ठीक आहे, ते त्यात तसेही मोठे होते म्हणून त्यांचं सोडा. राधेच्या आणि दामोदराच्या मनाचा काही विचार? दामोदराचंही मन मी म्हणेन मोठं, कारण तो पहिल्यापासून त्या संस्कारात मोठा झाला, त्याला महाराजांची महती ठाऊक आहे. पण राधेच्या मनाची काय अवस्था असेल? कितीही काही झालं तरी तिचं आईपण तर सुटलं नाही, कितीही आलिंगनाने तिने विचार केला तरी शेवटी तो माझा मुलगा आहे हे तर ते होतच ना. पण त्याही परिस्थितीमध्ये निश्चय ज्याचा कधी न ढळे की जैसा अचलगिरी, एकदा सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे सांगितलं. मग शेंडी तुटो पारंबी तुटो, आपलं मूल सुद्धा पाण्यात घालायला ती तयार. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या राधाबाईंनी गोदेची ओटी भरली. महाराजांनी हात उंचावून सगळ्यांना सांगितलं की बाबांनो ऐका मी काय करतोय, हे असं अशी सगळी माझी भूमिका आहे. आणि म्हणून पाण्यामध्ये आता आपण आपल्या अनंताला अर्पण करायचं आहे गोदामाईला. म्हणून तो पाळणा पर्वता गोसाव्याकडून घेतला, त्याच्यामध्ये बाळ अनंताला ठेवलं, एक नारळ ठेवला आणि आपल्या उपरण्यामध्ये त्या अनंताला गुंडाळून गोदेच्या पात्रामध्ये सोडून दिलं. आता गोदेच्या पात्रामध्ये सोडलं. गोदा ही प्रत्यक्ष अनंताची माताच होती, तिला फक्त संधी हवी होती त्याला मांडीवर घ्यायची, कारण मला प्रत्यक्ष जाऊन पाळण्याची दोरी ओढायला मिळणार नाही म्हणून तो पाळणाही मांडीवर घेतला आणि मांडीवरच पाळणा हलवते गोदा. कसा दिसतो तो पाळणा? गोदा वाहते वाहते घेऊन शिशुवंतीचे, गोदा वाहते पाळणा घुसमळतो लाटांनी सावंतीच्या घरी ते गोदा वाहते. त्या गणदासाने भेटविला माझा राधा भजला बीची उसळवुनी, खळखळली आदित्ययाना देते गोदा वाहते. गोदावरी वाहत होती, जणू तो पाळणा हलवत हलवत नेत होती, बाळाला जुजवत होती आणि मनात म्हणत काय होती? या गणुदासांनी भेटविला माझा तान्हा मजला.
ज्या बाळाला खेळवायची मला आजपर्यंत इच्छा होती तो याच्यामुळे माझ्याकडे आला, ह्याच्यावर मी का कृपा करू नये. म्हणून ती गोदावरी त्या बाळाला घेऊन जात होती आणि महाराज शांतपणे विष्णू सहस्रनामाचे पाठ करत होते. पाठ एकीकडे चालू होते पण जीवाचा तुकडा गेला होता पाण्यात. ती तगमग होती आणि जणू पांडुरंगाला म्हणत होते, पांडुरंगा लक्ष देऊ नये का, तुमच्या साक्षीने हिला सांगतोय गोदेला. काय म्हणले, अगे प्रणत वत्सले विमल माय गोदावरी. गोदे तुला माहिती नसेल तर सांगून ठेवतो आई, मी जगाला ओरडून सांगत असतो तुझ्याबद्दल. काय नव्हे जल तुझी दया सतत वाही भूमीवरी. मी जगाला कंठरामध्ये सांगतो की माझी गोदाबाई मोठी दयावान आहे. हे जे वाहतं ते पाणी नाही दिसत, तिची दया वाहते मूर्त होऊन. मग हे जर खरं असेल जरी सत्य हे तरी प्रमाण देई मला. अनंत मम अर्पिला तुझसी तार गे आजरा. गोदावरी माता की जय. महाराज प्रार्थना करत असते की माई तुझी कृपा तुझी दया वाहते हे तू लोकांना पटवून दे, म्हणजे त्यांना पटेल. आणि जणू गोदावरीनं ऐकलं. अहो महाराज आप्पा म्हणतात ना, कृष्ण कथा म्हणतात, मोकलीन हरी निज फॅन्सी. हरी जर मोकलत नाही तर गोदा काय म्हणून मोकलेल. तेव्हा सत्य करायाची भक्त गिरा भारत काशी नेते गोदा वाहते वाहते देऊन शिशुवंती ते गोदा वाहते. अशी वाहत 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 गोदा जणू माझ्या भक्ताची वाणी सत्य करायला म्हणून पाळणा तटाला लावणार होती. आणि तेवढ्यात झालं काय, गोदेच्याच राटेमध्ये कळण झाला आणि तो पाळणा परत दोहाकडे चालला. आणि जमलेल्या माणसांना आता आनंद होणार तेवढ्या ते पाहिलं. येई जेव्हा बहुनिकट तो पाळणा त्या तटाच्या लाटेने त्या ढकलून मध्ये ओढली जळाच्या. त्या योगे ते जन सकळही झाकताती मुखास. आपल्या आपल्या तोंडावर डोळ्यावर लोकांनी हात ठेवले की बहुतेक मूल पाण्यात जाणार. आणि मनात म्हटले काय, माता कैशी कठीण हृदयी झाली आज येथ. हे महाराज तिला आई आई म्हणतात की आई अशी कठोर कशी झाली, बाळाला हात घेते काय काय आता. पण संत म्हणतात ना की कुपुत्रो जाये क्वचिदपि कुमाता न होती. वाईट मूल जन्माला येईल पण वाईट आई अजून जन्माला येईल. तेव्हा म्हणतात की आई वाईट कशी ठरेल. आणि त्यांनी डोळे झाकले पण तेवढ्यात पाळणा आज जाता जाता पुन्हा तटाकडे आला. पर्वताने तो पटकन काढून घेतला, त्या बाळाला आणलं महाराजांच्या मांडीवर ठेवलं. महाराजांनी डोळे उघडले आणि महाराज आनंदाने वगळले. मुखे करा जय जयकार गोदाता प्रिय भयंकर वरदा माय माझी करी राजे बहादरा. विठ्ठल आपला वाली खरा विठ्ठल आपला वाली खरा विठ्ठल आपला वाली खरा. राजे राजे बहादरा विठ्ठल आपला वाली खरा. गोदावरी याची माता करू नको चिंता आता. दामोदरा हो निश्चिंत अमर झाला हा गोदेचा हा प्रसाद आज आनंदी आनंद. राजे होती भरती नारायणासाठी जोडून या करहिला मनोभावे नमन करा. राजे राजे लवकर बघा विठ्ठल आपला खरा वाली आहे. दामोदरा तू काळजीत होतास ना, डोळे उघड पटकन बघ. दामोदरा हो निश्चिंत अमर झाला हा अनंत. आता हा अनंत कधीही नाश पावणार नाही. गोदेचा हा प्रसाद आज आनंदी आनंद. महाराजांनी किती सादर वाटले असेल कुणाला माहिती. आणि महाराजांनी त्या क्षणी त्या बाळाला राधेच्या ओटीत घातलं. दोघांनी मिळून गोदेला किती आणि कसे नमस्कार केले मी कसं सांगू तुम्हाला. राजांनी त्या मुलांवरती मुक्यांचा वर्षाव केला. अश्रू तर होतेच. असा हे अलौकिक जन्माला आलेलं बाळ. कारण ही जन्मापासून 5व्या-6व्या महिन्याच्या आत झालेली लीला आहे. हे बाळ घेऊन नवदाम्पत्य, आता नवदाम्पत्य नव्हतं, आता जुनं दाम्पत्य म्हणून, पण आता ते जोडपं आणि प्रत्यक्ष महाराज हे आपल्या मुक्कामी आले. आणि जसे दिवस चाललेले होते महाराजांचा संप्रदाय म्हणण्यापेक्षा महाराजांचा शिष्य परिवार हा दिवसेंदिवस वाढत होता. ओळखी वाढत होत्या, कार्यक्षेत्र वाढत होतं. साईनाथांच्या आज्ञेने मागेच महाराज नांदेडला स्थायिक झाले होते.
आता त्यांनी नोकरीही सोडलेली होती आणि अशा काळामध्ये कधी पंढरपूर, कधी नांदेड, कधी उत्सवानिमित्त आणखी काही ठिकाणं, कधी निमंत्रणाची कीर्तनं म्हणून करत फिरत असत. प्रत्येक ठिकाणी दामू सोबत होता आणि या सगळ्याचा दामूला इतका क्षीण व्हायला लागला. आणि काही दिवस पंढरपूरला महाराजांच्या असं लक्षात आलं की दामूच्या कामातला नेहमीचा तात्विकपणा आता दिसत नाही. तो थोडा दमल्यासारखा दिसतो. विचारलं तर काही होऊन तर सांगत नाहीच, पण डॉक्टर वेळ पाठवलं तरी वेळेवर जात नाही. त्या महाराजांनी एक दिवस तगादा लावला की दामू आज वैद्याकडे जाऊनच ये पंढरपुरात. त्याप्रमाणे दामूंना गेले. आठवडाभराचं औषध घेतलं, परत प्रकृती तशीच. राधाबाईंच्या लक्षात आलं की हे नेहमीसारखे दिसत नाही. राधेने सांगून पाहावं, महाराजांनी सांगून पाहावं, दामूंनी काय ढकल करावी, कामाचा व्याप सांभाळावा सारखा. आणि अशा काळामध्ये एकदा ते काही दिवसांनंतर जेव्हा दामोंना बऱ्यापैकी आजारी आहेत बहुतेक असं सगळ्यांना वाटायला लागलं, एकदा ते वैद्यच महाराजांना भेटले योगायोग. आणि ते वैद्य महाराजांना म्हणाले की महाराज दामू आजूबाजूला नाहीये ना. महाराज म्हणले नाही का, असं काय गोपनीय आहे की त्याच्यासमोर सांगू शकत नाही. वैद्य म्हणाले महाराज थोडं मन घट्ट करा, पण मी जे सांगणार आहे ते तुम्हाला ऐकून घेण्याचं धैर्य दाखवावं लागणार आहे. महाराज म्हणाले बोला तर खरं. वैद्य म्हणाला कसे सांगावे दामुलाकडे ना, कसे सांगावे दामुलाकडे ना, म्हणून आजवरी काही बोललो ना. रोगक्षय हा निश्चित असेला, रोगक्षय हा निश्चित असेला, वेळ करणे ना योग्य मुळी आता. ओ वेळ करणे ना योग्य मुळी आता. डॉक्टर म्हणाले महाराज दामोंडांना क्षयाची बाधा आहे, तेव्हा तुम्ही आता मुळीच वेळ करू नका, त्याला इथून त्वरित हलवा. हा रोग इथं बरा होण्यासारखा नाही पंढरपुरात. मग कुठं न्या, तयास येथना ठेवावे, मोठे डॉक्टर पहावे, पुण्याप्रती घेऊन जावे, शीघ्र गतीने दामूला. दामूला आता शक्य झालं तर आजच, पण आज नाही म्हणून आता उद्या निघा आणि त्वरित पुण्याला घेऊन जा, मोठे डॉक्टर बघा आणि उपचार सुरू करा. तर हे दामू घरात असल्यामुळे त्याला माहित नाही, पण राधेला कळलं. तिचं मन कसं काय, म्हणजे या अशा परिस्थितीत त्याचं वर्णन काय करणार. इतकी आर्तता तिच्या स्वभावामध्ये तेव्हा होती, त्या बोलण्यामध्ये होती. जेव्हा दामोंडा घरी आल्यावरती त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला असा आजार आहे, आपल्याला पुण्याला जावं लागेल. दामोंडांना त्याचं दुःख आहे का? त्यांना त्याचं दुःख नाही. ते म्हणतात व्हायचंय ते ह्या शरीराचं व्हायचंय ना, माझं थोडी काही व्हायचंय, मी महाराजांच्या चरणी आहे. पण ते राधेला समजवताना म्हणतात, राधा विचारते कशी राहील मी एकटी, कशी राहील मी एकटी, तुमच्या विन पंढरपुरी, हो तुमच्या विन पंढरपुरी. मला संगे घेऊन चला, मला संगे घेऊन चला, करा विनंती माझी पुरी, हो करा विनंती माझी पुरी. अहो मी तुमच्याशिवाय एकटी कशी राहणार. कारण झालं होतं असं, आप्पांच्या जन्मानंतर काही वर्षांमध्ये दामोंडा आणि राधेला एक जुळ्या मुली झाल्या त्या दोघी. त्यांची नावं महाराजांनी गंगा आणि गोदा ठेवली होती. त्यातली गोदा अल्पायुष्य ठरली, पण गंगा मात्र होती आणि तीही अतिशय लहान होती. ती 4-5 महिन्यांची होती किंवा काही महिन्यांची होती, नुकती काही महिन्यांपूर्वी जन्माला आलेली होती. तिला असं टाकून जाणं, पण दामोंडांना पर्याय नव्हता. त्या दामोंडा तिला समजवताना म्हणतात की अगं तू काळजी करू नको, मी काय एकटा नाहीये. संगे पर्वता काका असती, दादाही सोबत परतुनी येईन मी निश्चित. तुझी तुम्ही आजात कोणी बाळ अनंताकडे पहावे, अबुजा गंगेकडे. तू येथ राहुनी सांभाळी दे तुला, नको वाहूच चिंता विठ्ठल तो तुला. सांभाळ माझे नको काळजी तुला, येईन लवकर परतून गेली तोवर तू धीर
हरी खाणे नितजपणे श्री हरी. ते म्हणाले, अगं राधे, तू काही काळजी करू नको, माझ्याबरोबर पर्वता काका आहे, दादा आहेत, ते मला कसं काही घेऊन देतील. वेडी आहेस का म्हणे, असे काय विचार करतेस. आणि असं बघ, तू इथून निघून आलीस की अनंता तरी 4-5 वर्षांचा आहे, 3-4 वर्षांचा आहे, पण आपल्या गंगूकडे कोण बघेल. ती तर काही महिन्यांची आहे ना. इथल्याही घराचं सगळं काम आहे, हे सगळं तू सांभाळ, तोपर्यंत मी आलो, कितीचा दिवस लागणार आहे. काय विश्वास दिला बायकोला की परतून येईन मी निश्चित, तू तुझ्या जबाबदाऱ्या सोडू नको, माझ्यासाठी दादा आहे. मग ती म्हणली, मग तोपर्यंत करू काय. ते म्हणाले, बाकी कशाचाही विचार न करता जे आपल्या हातात खरं खरं नसतं ते पांडुरंगावर सोडायचं असतं. बाकी कसलाही विचार करू नको, फक्त सकाळ ते संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विठ्ठल 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 मुखाने नितजपणे श्री हरी. तू त्याचा जप सोडू नको, जे होईल ते कल्याणप्रदच होईल. सद्भक्त या भावनेत राहतो. आपण सद्भक्ताच्या वर्णनासाठी प्रॅक्टिकल म्हणून चरित्र पाहतो. तेव्हा ते निघून गेले आणि प्रवासामध्ये सुद्धा प्रकृती खालावत गेली. मुंबईला काही दिवस गेले, पुण्याला काही दिवस ठेवलं. हवा पायलट म्हणून कुणी म्हणालं की वाई महाबळेश्वरला जाऊन पहा, तिथली हवा क्षयासाठी बरी असते, चांगली असते. तिथंही जाऊन काही त्यांच्या ह्याच्यामध्ये फरक पडेना प्रकृतीमध्ये. आणि म्हणून एकदा असं बरीच फिरफिर झाल्यानंतर शेवटी आपल्याला हे सहन होत नाही हे लक्षात येऊन तई एकदा म्हणती अण्णा, सद्गदित कंठे दादांना, मला न्यावे पंढरीला, आता नाहे साहतसे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ही स्थिती त्यांच्या आयुष्यामध्ये कितव्या वर्षी आली. साधारण 30 वर्षाच्या 4 वर्ष मागे पुढे कुठेतरी 25 ते 30 वर्षाच्या पुढे मागे अशा स्थितीमध्ये ते होते. आणि म्हणले, आता दादा मला पंढरपुरात न्या, मला हे काही सहन होत नाही, मला पुढचं सगळं दिसतंय, मला पंढरपूरला घेऊन चला, तिथं मी बरा होईल. दादा तरी शेवटी काय करणार. आपल्या लाडक्या मुलासाठी हजारो रुपये खर्च केले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा चालू होती, तरी त्याच्या प्रकृतीत फरक पडेना. शेवटी पंढरपूरला घेऊन आणले. पंढरी मध्ये आणले आराम कराया कथिले नामदार, अंगई झोवळे करुणी ठेविले त्यात दादानी नामदार. प्रकृती साथ देईना काहीच प्रगती होईना येतही. माधवा सखा विठ्ठला, माधवा सखा विठ्ठला, राग बाबळा कसारुतलास, कसारुतलास, भक्तावरती तव खास या क्षणी. पंढरपुरामध्ये आणलं. जणू आपल्याला प्रश्न पडावा की पांडुरंगा, अरे भक्तासाठी साडी नेसायला कमी करत नाहीस, लुगडं लावतोस, आणि ही इतकी माफक अपेक्षा, एक साधा आयुष्यातला शरीराला झालेला रोग तू का बरा केला नाहीस. कारण आपल्याला माहिती नाही, पण पांडुरंगानं परीक्षा बघायचं ठरवलं होतं हे मात्र अगदी खरं. कसोटी बघत होता भक्ताची. आणि त्याप्रमाणे पंढरपुरामध्ये घरात तर त्यांना ठेवता यायचं नाही म्हणून अंगणामध्ये एक झोपडी बांधली. त्या झोपडीमध्ये त्यांच्या अंथरुणाच्या जवळ त्यांचा हात पोचेल अशी एक घंटा दोरीला बांधून टांगून ठेवली. आणि म्हणजे ती दोरी ओढली म्हणजे घंटा वाजावी आणि त्या सगळ्यांना घरामध्ये कळावं अशी ती व्यवस्था करून ठेवली. आणि रोज रोज तिथं काही माणसं भेटायला येत आहेत, कुणी काही सांत्वन करतंय. दामवण्याच्या प्रकृतीमध्ये जराही फरक पडत नाही. महाराज रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतायत पांडुरंगाच्या पुढे बसून पंढरपूरच्या घरात. आणि दादांच्या शिष्या यावेळेला त्या राधेला धीर देत आहेत. दोघी येऊन राहिल्या होत्या. चंद्रात्या मंगलवहिनी दादांच्या शिष्या त्या ठिकाणी, घाबरलेल्या दोघी मनी धीर देती राधेला. राधेला धीर देत होत्या, राधे काळजी करू नको. आणि अशा अत्यंत अवघड अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी शेवटी पांडुरंगाला साकडं घातलं. महाराज म्हणाले,
पंढरपुरवासी रामा हे सकल संत सुखधामा. पंढरपुरवासी रामा हे सकल संत सुखधामा. गातते तुझा मी नामा मोगली कामग आमा. मम वृद्धपणीची पाठी हे करे जयाची छोटी. पत्नी राधा बहु कशी काछळ सीता वेधाळा. दे जीवन मम दामुना काछळ सीता वेधाळा. दे जीवन मम दामुना. महाराज जणू ते पांडुरंगाला जाणीव करून देत आहेत. संतांचं सद्गुरूंचं हेच काम आहे की भक्तासाठी ते देवाकडे वशिला लावतात. ते म्हणतात झालेली पहिली नेली लेकुरे दोन तू त्याची. पांडुरंगा तू निष्ठुरपणाने वागलास की नाही? खरं सांग त्यांनी काय चूक होती माझ्या दामूची? झालेली पहिली नेली लेकरे दोन तू त्याची. ज्या दोन मागुनी झाल्या ती गोदा हरिली तुझी. राहिले अनंता गंगा तू रक्षिले त्या दोघा. रामुले घराला शोभा ऐकून शब्द दीनाचा. ये धावत पंढरी राजा. पांडुरंगा आता उशीर करू नको. का बरं? तू माझा विचार करतोस का? झालेली माझा विचार करत असलास तरी सुद्धा ना आजवरी मागितले तुझ पाशी काही देवा. जर असेल कोठे माझा पुण्याचा थोडा ठेवा. तू नको करूस उशीर मजवरती कर उपकार. का घालीस रे अंगार पदरी माझ्या राधेचा. ये धावत पंढरी राजा ऐकून शब्द दीनाचा. ये धावत पंढरी राजा. पांडुरंगा तू माझा विचार करत असशील की माझी योग्यता आहे का? तर तुला उघड सांगतो ना आजवरी मागितले तुझं बाशी काही देवा. संसारात तरी काही मागितलेलं नाही. जर असेल कोठे माझ्या पुण्याचा थोडा ठेवा. आज काही नाही म्हणलं तरी थोडी वर्ष तुझं नाव घेतोय. त्याचा थोडा जर पुण्याचा ठेवा असला तर तो सगळा खर्च कर. तू नको करूस उशीर मजवरती कर उपकार. अरे माझी नाही तर नाही तर राधेची तरी दया येऊ दे. 18-19-20 वर्षाचं तुझं वय. या वयात तिला काही दुःख जोडायला लावणार आहे का? घाली सिरे अंगार पदरी माझ्या राधेच्या. ये धावत पंढरी राजा. पांडुरंगा अरे खरी खरी नसली तरी नावाला तरी ती राधा आहे ना. बाकी सगळं बाजूला ठेव. तिचं नाव बघून धावत घे. पण पांडुरंगाने ठरवलं होतं यावेळेला महाराजांकडे पाहायचं. महाराजांकडे तो काय परीक्षा घेत होता इतकं म्हणू शकतो आपण. दुसरं काय म्हणणार? आणि त्याप्रमाणे पौषातली एक त्या तृतीया किंवा चतुर्थी असेल. पौषातली शुद्ध पक्षातली तृतीया किंवा चतुर्थीची रात्र असेल. तेव्हा रामू अण्णांना एकाएकी जोरात वाद आल्यासारखं झालं. अण्णांनी घंटा वाजवली म्हणून सगळेजण घरातून धावत गेले आणि बघायला लागले की अण्णांना होतंय काय. त्यांना वाद आल्यासारखं झालं होतं आणि ते एकदम कळवळून म्हणत होते की मी आता फक्त 5-6 दिवसांचा सोबती आहे. आणखी 6-7 दिवसात मी जाणार. म्हणून इतरांनी त्यांना काय पाणी प्यायला दिलं. त्यांना शांत केलं आणि म्हणले अण्णा असं काहीतरी बोलू नका. पण या प्रसंगामुळे मात्र राधा कुर्ती विथरली, प्रचंड घाबरली आणि ती फक्त पांडुरंगाजवळ येऊन काय म्हणायला लागली माहितीये? पांडुरंगा दादांवर आमचा मनापासून विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. दादांच्या वचनावरी विश्वासून आम्ही सदा रे, विश्वासून आम्ही सदा. विनवीते राधा तुझी, विनवीते राधा तुझी, माझा अभंग ठेवी तुडा रे, माझा अभंग ठेवी तुडा. पतिव्रतेची जास्तीत जास्त अपेक्षा ही आहे की मला सगळ्यात सुखात ठेवायचं असेल तर माझ्या कपाळावरचं कुंकू पुसू नको, माझ्या नवऱ्याला सुखात ठेव. पतिव्रतेची प्रामाणिक आशा आहे ही, प्रामाणिक इच्छा आहे ही. पण पांडुरंगाने मौनच धारण करायचं ठरवलं होतं, काही लक्षच द्यायचं नाही ठरवलं होतं. यांना कसोटीवर घासून पाहायचं होतं त्यांना.
ते म्हणतात ना की जो त्रिविधता आपण कोळला, जो संसार दुःखे दुखवला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाचा. पारमार्थिक वाटचाली म्हणजे एक फेज आहे की भगवंत तुमच्या पुढे दुःखच टाकत राहतो. ती जणू या सगळ्यांची चालू होती. आणि त्या सगळ्या अत्यंत कठीण प्रसंगामध्ये पुढचे राहिलेले 5, 6, 7 दिवस गेले आणि आली दशमी ही शुद्ध पौष मासी, आली दशमी ही शुद्ध पौष मासी, काळ रात्रीच्या येई पंढरीसी, काम गेला दुःखात पार नाही, पत्नी राधा रडतसे भाई भाई, पत्नी राधा रडतसे भाई भाई. रात्री अचानकपणे दामोअण्णांना परत काहीतरी व्हायला लागलं. त्यांनी घंटा वाजवली. सगळी माणसं गेली. तोंडावाटे येणारी रक्ताची गुळणी थांबवून आर्त स्वरात दादा दादा म्हणून ते बोलत होते. आणि तशा स्थितीमध्ये ताळमेळ उठून बसले आणि दासगणू महाराजांच्या पायावरती ठेवण्यासाठी जे डोकं वाकवलं ते परत उचलताच आलं नाही. महाराज आपल्या सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवून दामोअण्णांनी आपले प्राण सोडले. दामोअण्णा अनंतात विलीन झाले. ते अनंतात विलीन झाले आणि ज्याचा अंत समजणार नाही असा अनंत आपल्या जगाला देऊन गेले. कारण पुढे त्यांच्या सुपुत्रांनी जे कार्य केलं, उदंड कार्य केलं, ते पाहायला जर दामोअण्णा असले तर त्यांना अभिमान वाटला असता नक्कीच. पण दासगणू महाराजही म्हणायचे की दामोंनी मला पुढे आणलं आणि अनंतानं मला मागे टाकलं. संताच्या तोंडून आपल्याबद्दल हे शब्द ऐकणं किती मोठं भाग्य म्हणण्यापेक्षा त्या सत्पुरुषाचं किती मोठं कर्तृत्व आहे ज्याच्याबद्दल महाराज असं म्हणाले असतील. म्हणून मी म्हटलं ना की त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांच्यावरची पांडुरंगाची कृपा ही आज इथं मूर्त झालेली आपल्याला दिसते. त्याचं कारण हे दामोअण्णा गेले. पुढचे कित्येक दिवस महाराजांनी आपलं लिखाण थांबवलं होतं. जणू त्यांच्या कानात भैरवीचे सूर उमटत होते. दामोअण्णांच्याच आवाजातली भैरवी त्यांनीच दामोअण्णांनी स्वतः लिहिलेलं पद शेवटी त्या नाममुद्रेत लिहितात, दासगणूचा छात्र तसाची. स्वतःची नाममुद्रा करतात की मी दासगणूचा छात्र आहे. त्यांच्या कानात घुमत होतं. जणू ते दामूलाच म्हणत होते, गोकुळा परत येसी नाकारे मुला, करमत नभते तुझ बिन सखया, तुझ बिन सखया. हरियाता ओळखही देशी, ओळखही देशी नाकारे मुला, गोकुळा परत येसी नाकारे मुला. आणि आपण सांभाळलेल्या जीवापाड जपलेल्या त्या मुलाचा, त्या सोन्याचा प्रपंच महाराजांनी पुढे आयुष्यभर चालवला. आपल्याला संन्यासाची इच्छा होती, पण आपल्या सगळ्या स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलासाठी उभे राहिले, ठाम उभे राहिले. पुढे त्याचं रूपांतर कशात झालं, आपांनी किती मोठं कर्तृत्व केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, सद्भक्त जन्माला यायचा असला तर त्याचे पूर्वज, त्याच्या आधीचेही कसे सद्भक्त असू शकतात, ही परंपरा कशी वरपासून खालपर्यंत येते, तो सद्भक्त कसा असतो, हे आपल्याला पूर्वरंग आणि आख्यानाच्या रूपाने सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. एकदा दामोअण्णांना सगळ्यांच्या तर्फे नमस्कार करूया. मी अनुष्टुपातल्या काही ओळी म्हणतो, कृपया माझ्या मागून म्हणा. त्या म्हणून झाल्या म्हणजे आपण कीर्तनाचा समारोप करू. दामोदरा महद्भक्ता आदरे नमितो तुम्हा, राहिल्या ज्या त्रुटी काही त्या प्रती करणे क्षमा. जाणतो मी नसे तुम्हा, पसंत मम काम हे, आपुली ती स्तुती केव्हा, भक्तांना काय सांगते, पाहता निज शिष्याची, कौतुके गुरुतोषतो, गाता गुण तयाचे, आनंदे तोही डोलतो,
घालणे देवा कुटी घालणे महान पापी मी तुझ तू आपुला म्हणणे अखिल भारत ऐसे आपला नाम धरणे देवा नाम धरणे आता परिणामपेक्षे योग्य रहे सती नाथा विश्वंभरा करुणावतारा देवा करुणावतारा नाथ करुणा को लागू समाधारा राहो नाम धारी देवा मी तुझी मूर्ती घडो कीर्तन देवा प्रतिवर्षाची माझी नामा पंढरी हो देवा पंढरी हो तुझ्या समजण्याचा प्रेमा वाढती जावो साधू संतांची देवो सदैव मदती देवा सदैव मदती सासर म्हणे भक्ती राहो गोदेच्या काठी एक दान दे गाठी तुझा विजन व्हावा पुन्हा काही न आवडी देवी माझी सर्व तोडी नगे मुक्ती धन संपदा सर्व देवाचा तुला म्हणे गर्भवासी Hare